हॅलो नमस्कार जय भीम गुड मॉर्निंग सगळ्यांना। आणि आता वाजले सकाळचे किती 11:30 ते पहा घडी तिकडे अंधारात तुम्हाला दिसत नाही 11:30 वाजले। तर आमचा नाश्ता वाजता झाला आणि इकडे पहा काल रात्री बाबांना आंबे आणले होते ना अचारसाठी, तर ते बाबांनी फोडून ठेवलेले आहे। हे पहा तर फोडून ठेवले आणि आईनं आताच भांडे घासले। हे पहा आताच भांडे घासून आली। माई आईला ना खरंच सुखच नाही आई बाबाची इथंही तिला सुख नाही भेटलं, इथं बी सुखच नाही आहे तिला। खूप खूप काम होते ती माई आईले। खरंच कधी कधी ना असं वाटते आणि माझं पण तसंच आहे, मलाही आईकडे सुख नाही भेटलं तर तिथंही सुख नाही भेटलं। जाऊ द्या, माझी गोष्ट मी काढतच नाही। मी आता मस्त फ्री आहे, एन्जॉय आहे, खुश आहे। तर तुम्ही पण असेच लाईफमध्ये खुश राहा, मी पण खुश राहते आणि दुसऱ्याच्या लाईफमध्ये ढवळा करूही नका। मी सुद्धा नाही करत, तुम्ही सुद्धा करू नका। तर हे पाहिलंय का तुम्ही? हे कशाची शेंगा हे मला पण माहित नाही पण शाळेमध्ये झाडं लागलेले आहे, तर हे शाळेमधले तिथे शेंगा लागले होते त्या झाडाला। मी ओळखत नाही, तुम्ही ओळखता का ह्या शेंगला? तर प्लीज मला कॉमेंट्समध्ये सांगा ह्या शेंगाचं काय नाव, ह्या म्हणजे शेंगाच्या झाडाचं काय नाव आहे, तर प्लीज मला कॉमेंट्समध्ये सांगा। हे झाड मी तुम्हाला दाखवलं असतं, ते पा तिकडे आहे, ते पा शाळे मग ते पा ते उंच उंच दिसून राहिलं ना, तिकडे उंच उंच दिसते। दिसली का शाळा? हो हो हो, ते पा आणि लंब उंच उंच झाड आहे ते। तर त्याला लागले होते, खूप सारे लागले होते। मला खूप म्हणजे चांगलं वाटलं। मी विचार केला होता की याचं काहीतरी बनवायचं आहे, पण काय बनवू हे काही मला समजून नाही राहिलं। हे पहा खूप सारे 5 शेंगा आणल्या, खूप सारे। आणि याच्या अंदर का नाही हे पहा, याच्या अंदर पहा कापूस निघते आणि बिया सुद्धा याच्यामध्ये। आणि काल माहिती आहे हे ओलं नाही झालं होतं ना, तर पांढरा शुभ्र जे कार्टून नाही काय म्हणते त्याला, डॉल मध्ये असते ना, तसाच कापूस आहे याच्यामध्ये, तसाच। आणि खूप चमकदार आहे। हे पहा चमकून राहिला ना, खूप छान आहे। पण हे थोडं ओलं झालं म्हणून असं दिसत आहे। हे शेंगा वाढल्यावर ना मी तुम्हाला दाखवून। रात्री खूप पाऊस आला बाप्पा। आता रोज 3 दिवसापासून लगातार पाऊस चालू आहे। इतका पाऊस की रद पाऊस येऊन राहिला, पाहिजेच होता, सगळीकडेच पाऊस पाहिजे होता। तुमच्या इकडे पाऊस आला का? प्लीज मला कॉमेंट्स मध्ये सांगा। आमच्या इकडे खूपच येऊन राहिला आणि आलाही पाहिजे, कारण खूप ऊन तपली बाप्पा। मी एवढी गर्मीनं हे बेहाल होऊन गेले होती, खूप गळल्यासारखं लागत होतं। आज खूप मस्त मोकळं लागत आहे मला, खरंच खूप मस्त मोकळं लागत आहे, कारण आता थंड वातावरण आलंय त्याच्यामुळे। आज अजून ऊन तपून राहिली, तर आजही मला असं वाटते का आज पाणी येणार आहे। आज पण आलं पाहिजे, पेरणी आई बाबाची पेरणी पण झाले पाहिजे। सोयाबीन आणून ठेवली आहे, हे पहा सोयाबीन। आणि खालतं काय खात हे सगळं आणून ठेवलंय पेरासाठी, सगळं तयार आहे त्यांचं। बस 2-4 पाणी झालं, 8 दिवसाच्या बाद पेरणी सुरू। तेव्हा पण मी तुम्हाला इकडचे ब्लॉग बनवना। आणि प्लीज माय व्हिडिओ पूर्ण पाहत जा आणि स्किप करू नका, पूर्ण पहा। आणि जे बी नवीन आहे चॅनलला सबस्क्राईब, लाईक ना व्हिडिओला शेअर बी करत जा। हॅलो नमस्कार जय भीम सर्वांना। तर आज मला एक म्हणजे ऍक्टिंग करूनही दाखवायचे आहे, तुम्हाला आवडते का ते मला कॉमेंट मध्ये सांगा। तर हे रिअल मध्ये आहे, जो अत्याचार सहन करणारा माणूस आहे तो मूर्ख असं माझं म्हणणं आहे। पण काही गोष्टी ठीक आहे सहन केल्या पाहिजे, पण ज्या आपल्या डोक्याच्या वर आहे, पण अशा गोष्टी कधीच सहन करू नका। तर चला आज मी तुम्हाला एक अशी म्हणजे मी ऍक्टिंग करून दाखवतो। आई तुले जर कोण शिवा दिल्या खूप अति प्रमाणात, तर तू काय करशील सांग तू मला। चुपचाप ऐकशील? मी नाही ऐकणार। तो अगर तो शिवा देईल, मी त्याच्यापेक्षा जास्त शिवा देईल, जास्त। तो मारायला दवडून काय तुम्ही काही बी असं घेईन, ये मारायला ये, मी आज तुला फुटबॉल सारखी असं उडवतो।
मी असं करन, जशाले तसं झाल्याशिवाय जमाना बाद येत नाही. जेवढं आपण सहन करू ना तेवढं लोक आपल्याला अजून सहन करायला लावते, अजून अजून टॉर्चर करते. म्हणून सहन करणारा मूर्ख आहे. भेलच नाही पाहिजे. जो भील ना नाही सांगतो आहे ना, शिवा देते, बाईची इज्जत नाही अशा घरात. मग अशा घरामध्ये बाई जाते ना, काय करा, काय मग सहन करायचं काहीच नाही. बरोबर रे दादा. हा माझा मोठा भाऊ आहे, सगळ्यात मोठा दादा. यानं मला लय सपोर्ट केला. म्हणजे जेव्हा मी 10व्या वर्गात होती तर बाबा म्हणत होते, झालं म्हणे पोरीचं शिक्षण, 10वी झालं म्हणे, लोकांचं धन आहे म्हणे, यायला समोर काही शिकवायचं नाही म्हणे. पण माझ्या ह्या दादांनी, माझ्या भावाने, मोठ्या दादाने खूप सपोर्ट केला. त्याने वरुडला मला रूम किराया करून दिला, म्हणजे सुनीता आणि मला. तर दोघींसाठी त्याने रूम केली, रूम भाडं त्यानेच दिलं, सगळं खर्च, शाळेचा खर्च त्यानंच दिला. अरे ऐकणार आहे, तो एक सत्य कहाणी सांगतो. तर त्यानंच सगळं केलं. तर तेव्हा कुठं आम्ही दोघेही बहिणी, सुनीता आणि मी 10वी म्हणजे 11वी 12वी झालो. त्याच्यानंतर माझा एक विषय राहिला होता, म्हणजे इंग्लिश, आणि एक नाही 2 राहिले होते, इंग्लिश आणि इकॉनॉमिक्स 12वीला. तर ते 2-2 मार्कांनी मी फेल झाली होती. तर तेव्हा मी बाबांनाही म्हटलं होतं, तेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते, तेव्हा मी तर तेव्हा मी म्हणून फॉर्म भरतो, म्हणजे इथं नाही तर मी दुसऱ्या कॉलेजमध्ये फॉर्म भरतो, तिथे मी माझे 2 विषय काढतो. तर नाही काढू दिले. त्याच वर्षामध्ये माझं लग्न करून दिलं. आणि सुनीता पास झाली होती 12वी. तर ती पुढे फर्स्ट इयर शिकली. तिचे मग 1-2 विषय राहिले तर तिचंही लग्न करून दिलं. असं आमच्या दोघींचं जीवन झालं. पण ती तिच्या घरी सुखी आहे. तर असं माझं कंडिशन होती. आणि खरंच सांगतो, माझ्या दादाने खूप खूप सपोर्ट दिला. तर माझ्या बाबाचं असं म्हणणं होतं, म्हणजे पोरी म्हणजे लोकांचं धन आहे असंच समजून आम्हाला, म्हणजे अशीच परवरिश दिली. म्हणून कधीच ना, आणि फक्त सगळ्यात लहान जो माझा भाऊ आहे त्याचा खूप लाड होता, कारण तो सगळ्यात लहान होता. त्याच्यासाठी पार्लेजी जे म्हटलं ते त्याच्यासाठी येत होतं. आमच्यासाठी कधीच बाबांनी असं काही आणलं नाही खुशीनं. पोरीसाठी नाही म्हणे, पोरीचा लाड जास्त नाही करा म्हणे. म्हणजे पोरीले म्हणजे एकदम नीचच समजलं. म्हणजे पोरी लोकांचं धन आहे बस. अशावरच आम्हाला म्हणजे उल्लेख काही असं प्रेम दिलंच नाही बाबांनी, फक्त आईंनी दिलं थोडंफार. तर अशी गोष्ट झाली माझी. तर असं आहे. आणि एका दादाने मला कॉमेंट केली आहे की तुमचे आई बाबा गरीब का आहे. त्यांची परिस्थिती अगोदरी तशीच होती, आताही तशीच आहे. ते कधी सुधारलेच नाही, ते कधी श्रीमंत झालेच नाही. आणि तो म्हणत आहे की सुनीता श्रीमंत आहे. हो, तिच्या नशिबाने, तिच्या मेहनतीने ती लखपती आहे. आम्ही गरीब आहो. तर आई बाबा गरीब आहे, मी पण गरीब आहो. तर मी कशाला श्रीमंत होऊ. नाही, जसे ते आहे तशी मी राहतो त्यांच्यासोबत आहे. माझी परिस्थिती तशीच. तर असं आहे. आणि खरोखर सांगतो, आणि एवढा अत्याचार नाही सहन केला पाहिजे. जेवढं आपल्याला सहन होते, लिमिट असते, जेवढं सहन होते तेवढंच केलं पाहिजे. जास्त जर डोक्याच्या वर गेलं तर जो सहन करणारा मूर्ख आहे. आणि जो टॉर्चर करते, जो आपल्याला नुसतं छळत राहतो, तो मूर्ख नाही. त्याला तर माहितीच आहे हिला टॉर्चरही केलं तरी हे सहन करतेस. मग मूर्ख कोण आहे? सहन करणारा. म्हणून कधी सहन नाही केलं पाहिजे. माझं म्हणणं तेच आहे. आईचं म्हणणं माहीत नाही, आई तर करतेच सहन म्हणा. तिनं अगोदरपासून तिले तर तिच्या आई बाबाच्या इथं कधीच सुख नाही भेटलं. म्हणजे शाळेही शिकायला नाही भेटलं तिले, नुसतं विडा घेऊन कामालाच जाणं होतं. तर इथं बी सुख तिले उल्लीचं सुख नाही, आता पण सुख नाही. तिला सुख म्हणून मिळालंच नाही. दादा हसते, मी ब्लॉग मध्ये बोलून राहिली तर त्याला हसू येते. हसू द्या, जे आहे ते खरी कंडिशन. कारण सुनीतालाही माहीत आहे. तुम्ही तर सुनीतालाही ओळखता, मलाही ओळखता, आम्ही सगळ्या बहिणीच आहोत. तर असं आहे. झगडा झाला पाहिजे नाही घरामध्ये. आपल्याला वातावरण झगड्याचं आहे नाही, त्याच्यासाठी आम्ही सैन करतो. हो, ते एक
तर ठीक आहे म्हणा, पण जास्त जर अति प्रमाणात झालं तर नाही सहन केलं पाहिजे ना. तसं माझ्या आईला त्रास नाही आहे, सगळं बरोबर आहे, पण कामाच्या बारात सुख नाही आहे तिले, बस तेवढंच आहे. आता तुम्हाला मी ॲक्टिंग करून दाखवली, तर ती मजाकबाजी नाही आहे, माझं म्हणजे सिरियसच आहे. मी ते ॲक्टिंग करून दाखवली, तर हे बरोबर आहे. जशाल तसं झालंही पाहिजे कधी कधी, आणि कधी कधी कसं म्हणजे चुपही राहिलं पाहिजे, कारण थोडंसं जास्त म्हणजे झगडा होत नाही. शांतही राहिलं पाहिजे, कुठं कुठं टाईम पाहून शांतही राहिलं पाहिजे. जास्त आपण कोणाला खूप आपण आता आपल्याला काही काही बोलत आहे, आपण एकदम त्यांच्या तोंडाला तोंड लागतच आहे, आणि तो पुन्हा पुन्हा तसं, मग तशा माणसाच्या दूर राहिलंही पाहिजे आणि त्याच्या संपर्कात म्हणून राहिलंच नाही पाहिजे. तर तेव्हा त्याचं बोलणं आपोआप बंद होऊन जाते, आपण काहीच उत्तर दिलं नाही. पण कधी कधी खूप जीव असा होऊन जाते, कंटाळून जाते, तर असं वाटते का काय करावं काही नाही. जाऊ द्या, असू द्या. तर अशी आहे माझी रिअल लाईफ. माझ्या घरी पण माझ्या घरी बी तशीच आहे, इथं बी तशीच आहे. माझ्याने मायानं कधीच असं सहन होत नाही. मी सहन करणारी बाई नाही आहे, माझ्यानं सहन होत नाही. मला कोणी जाणून बुजून बोललंय तर मी चूप राहून जाईन एक तर, आणि जिथे मला उत्तर द्यायचं तिथे मी उत्तरही देते. असं नाही की उत्तर देत नाही, देते आणि चूप करून देते, आणि डबल तो माणूस मला बोलतही नाही. कोणते म्हणजे माणूस नाही, म्हणजे लोक. तर असं असं माझं आहे, स्वभाव माझा वेगळाच आहे. आणि नाही तर तुम्ही समजाल की खूप भांडकोड आहे, झगडेल नाही आहे बाबा. मी कधीच कोणाला उतरून कधीच बोलत नाही. माझे हसून प्रेमानं बोलणंच आहे माझं. मी कधीच कोणासोबत अशी उतरून बोललेली नाही आहे. माझं बोलणं प्रेमाचंच आहे. आणि माझी गलती बी झाली ना कधी कधी, कोणी तर मला काही बोललं तर मी ऐकूनही घेते. समजदारी बी तेवढीच आहे माझ्यामध्ये, आणि सहन करण्याची क्षमता खूप आली माझ्यामध्ये अगोदरपेक्षा. आता खूप सहन होते माझ्यानं, म्हणजे एवढी स्ट्रॉंग होऊन गेली. परिस्थितीनुसार, काळ बदलल्यानुसार न होते बरोबर बाई स्ट्रॉंग होऊन जाते. आता एकटी 3 वर्षापासून माई आणि देवांशूची जिम्मेदारी मी सांभाळत चालून राहिली. कशा कंडिशनमध्ये, कशा अवस्थेमध्ये आहे, तुम्हाला माझा अवतार पाहून समजतेच कशा कंडिशनमध्ये आहे. कारण सगळ्या गोष्टी असल्याबरोबर तर आपली कंडिशन आपल्या शरीरावरून, आपल्या याच्यावरून समजतेच कोण कसं आहे, गरीब आहे, अमीर आहे. मी अमीर नाही आहे, घरची पण अमीर नाही होती, मला दिलं तिथे अमीर नव्हती, आणि मी स्वतःही आता अमीर नाही आहे जास्त. माझ्या आई बाबाची परिस्थिती आहे गरीब, तशीच मी पण गरीबच आहे. चला मग, व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्समध्ये सांगा, आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक नक्कीच करा.